करत आहोत. त्यातले 51व्या वर्षातले पहिल्या दिवसातले 27 वेळा कृतत्रेतच बापार कली झाले. 28वं कलियुग सुरू आहे. म्हणून संकल्पात पुढे अष्टाविंशतितमे कलियुगे. सहज संकल्प सुद्धा विज्ञाननिष्ठ आहे, समजून घ्या. 28वं कलियुग चालू आहे. सर आम्हाला एवढं संस्कृत समजत नाही, मराठी तरी कुठं समजतं? त्याचं उत्तर मराठीतलं उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला नाही समजत आहे. रोज म्हणता की नाही आरती, युगे 28 विटेवरी उभा. 28 कुठून आलं? कधीतरी विचार केला का? सर माफ करा म्हणा, आरतीच्या वेळा आरतीच्या शब्दांचा अर्थाचा विचार करायचा नसतो, कारण आरती नंतर प्रसाद असतो. विचारच करत नाही, वाटेल ते म्हणतात, वाटेल तसं म्हणतात. आणि ज्या आत्मविश्वासाने म्हणतात ना, मला नमस्कार करावं वाटतं. म्हणजे मंत्र पुष्पांजली एकदा ऐका, एखादा कानावर काटा येतो अंगावर. पण इतक्या आत्मविश्वासाने आणि किती चुकीच्या जागी, किती चुकीच्या पद्धतीने. म्हणजे मोरयाचा विषय म्हणून विषय निघाला तर विनोदी म्हणून गंमत सांगतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, असंच म्हणताना आरती तिथंच थांबताना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, इथं थांबता की नाही? थांबले. जिथं थांबलं तिथं वाक्य पूर्ण झालं की नाही? झालं. वाक्य पूर्ण झालं असेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण सांगता यायला पाहिजे की नाही? हो. मग आता मला सांगा, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची एवढ्याचा अर्थ सांगा. माझ्या बालबुद्धीला कळतो तू सुख करता आहे, तू दुःख हरता आहे, विघ्नाची वार्ता आहे. बरं, पुढच्या ओळीचे वेगळे हाल होतात. नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ज्याची कृपा प्रेम उरुई देत नाही पुरवी देत नाही. म्हणजे काय? कुठं थांबायचं कळलं पाहिजे की नाही? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, तिथं थांबलं पाहिजे की मोरया तुझी कृपा विघ्नाची वार्ता ही उरू देत नाही, पुरवी प्रेम कृपा जयाची. पण वाटेल तिथं थांबतात. बरं, थांबल्यानंतर आपल्याला संगीत फार येतं, म्हणून त्याला प्रार्थना करतात, सुख करता दुःखार्ता वार्ता विघ्नाची, नसशील तर हो वार्ता विघ्नाची, हो वार्ता. काय करतोय आपण? योग्य पद्धतीत म्हटलं पाहिजे. आणि किती मजेदार रचना आहे. विज्ञानाचा आणखीन एक पैलू सांगतो मजेदार. कुठं थांबायचं ते कळलं पाहिजे. आणि संस्कृतमध्ये इतका गोड शब्द आहे हो, जिथं थांबायचं ना, काव्यामध्ये त्या जागेला यती असं म्हणतात. आणि काय सुंदर शब्द आहे. ज्याला आयुष्यात कुठं थांबायचं ते कळतं त्यालाच तर यती म्हणतात ना. थांबता आलं पाहिजे, योग्य जागी थांबता आलं पाहिजे. वाक्य तेच आहे, शब्द तेच आहे. विनोद म्हणून गंमत, आपल्या सगळ्यात युवा वर्ग बसलाय म्हणून सांगतो. चुकीच्या जागी फक्त थांबले तरी अर्थाचा अनर्थ होतो. म्हणजे वाक्य म्हणायचं होतं आम्ही सगळे बैलगाडीत बसून गेलो, हा फक्त थांबला चुकीच्या जागी. आम्ही सगळे बैल गाडीत बसून गेलो, एक अक्षर इकडे तिकडे नाही. जशाला तसं फक्त थांबला चुकीच्या जागी, गोंधळ होऊन जातो. नेमकेपणाने कळलं पाहिजे. आरती म्हणताना त्याच्या मागे विज्ञान आहे हे कळलं पाहिजे. युगे 28 म्हणत असताना आम्ही पांडुरंगाला आमची कालगणना ऐकवतोय की अरे 28 युगापासून आम्ही तुझी पूजा करतोय. हा भारतीय कालगणनेचा विषय आहे, हे कुठेतरी आमच्या डोक्यात आलं पाहिजे. असं प्रत्येक गोष्टीत आहे. काही उदाहरणं शेवटी आपण देणार आहोत मोजक्या वेळेच्या हिशोबात. हा भाव आपल्याला समजून घ्या. या पद्धतीने मग अशी मी म्हटलं तसं की मला परमात्मा तत्वापर्यंत जायचंय. चक्र पुढे गेलं पाहिजे. पुढे नाही गेलं तर चालेल, निदान मागे नाही गेलं पाहिजे. 83,99,999 जीवांमध्ये वेगवेगळे प्राणी किंवा पशु पक्षी किंवा वृक्ष इत्यादी म्हणून जन्माला आलो होतो. आता मी मनुष्य म्हणून जन्माला आलोय. इथून पुढे मला नराचा नारायण नाही झालं तर चालेल, निदान नराचा वानर तर होऊ नये. वानरत्वाकडे तर आम्ही नाही गेलो पाहिजे. वानरत्व शब्दही समजून घ्या. आमच्याकडे प्रत्येक गोष्ट पुन्हा विज्ञान म्हणतं की कशा कशातलं सांगायचं मला प्रश्न पडतोय. वानर शब्दाचा तुमच्या माझ्या डोक्यात झाडावर उड्या मारणारी जे माकडं आहेत हा अर्थ नाही. कारण भगवान हनुमंत वानर होते. वानर होते म्हणजे झाडं उड्या मारणारे माकडं होते का? त्याचं उत्तर काही संबंध नाही. आणि जर ते मागासले होते आपण प्रगत झालोय वगैरे वाटत असेल तर जेव्हा ज्याला कोणाला वाटत असेल त्यांनी एकदा रामसेतू पाहून या. 9 लाख वर्षापूर्वी भारतीय संस्कृतीच्या हिशोबात 9 लाख वर्षापूर्वी जाताना तात्पुरता म्हणून मानला होता.
रामायणातले उल्लेख जर वाचाल तर तुमच्या लक्षात येईल, जाण्यापुरता तात्पुरता म्हणून बांधलेला सेतू 9 लाख वर्ष टिकतो. ते जर मागास असतील आणि उद्घाटनाच्या पूर्वी जर आपले पूल पडत असतील आणि याला जर प्रगती म्हणत असाल तर आम्ही मागासलेले बरे आहोत ना. करायचं काय उपयोग? ते समुद्रावर पूल बांधण्या इतकी अद्वितीय त्यांच्याजवळ अभिज्ञान सगळे यंत्रणा होती. ही रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. मग वानर कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे, तिथे संबंध संस्कारांचा आहे. आणि दीपावलीच्या निमित्ताने, या कार्यक्रमांच्या निमित्ताने हे संस्कार समजून घ्यायचे. कशाला वानर म्हणतात? त्यांचं स्वतःचं राज्य होतं. काही मूर्खबिर्ख नव्हते, प्रचंड पराक्रमी होते. वाली इतका पराक्रमी होता की त्यांनी रावणाला पकडून आपल्या महालात नेऊन अंगदाच्या पाळण्याजवळच्या खांब्याला बांधला होता. व्यवस्थित समजून घ्या, वेगवेगळ्या अंगाने रामायण समजून घेतलं पाहिजे. त्या वालीने त्याला पकडून नेला हे अंगद त्याला सांगतोय. जेव्हा शिष्टाईला गेला होता तो म्हणतो, तुला माहिती आहे का मी कोण आहे? म्हणे त्या माहिती आहे, लहानपणी मी पाळण्यात होतो तेव्हा माझ्या शेजारच्याच खांब्याला तुला बांधला होता. काय मानसिक खच्चीकरण आहे, भयानक प्रकार आहे. त्या अंगदाने केली दुसरी गंमत होती. त्याच्या समोरचा पाय ओवर रवला आणि सांगितलं उचल. नाही उचलता आला. भल्या भल्या सेनापतींना नाही उचलता आला. शेवटी रावण स्वतः उतरतोय खाली. हा म्हणतो नको, रामायण नाही सांगायचं मला सगळं, पण विषय निघाला म्हणून सांगतो. तो म्हणे नको, कारण यांनी कैलास उचलला होता. बरं आता समजा चुकून पाय उचलल्याकडे तर आतापर्यंतची मिळालेली इज्जत मातीत जाते. मागे घेतला पाय, म्हणजे पायात पडायचं असलं तर रामाच्या जाऊन पड. मानसिकता पकडली मजेदार आहे. शब्दरचना कशी मजेदार आहे. म्हणजे पायात पडायचं तर तिकडे जाऊन पड. निघता निघता जे सांगितलं ते वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे पहिले एक आला होता हनुमान, तुझे 80% लंका जाळून गेला. दुसरा मी आलोय, पाय उचलत नाहीये तुझ्या एकही सेनापतीला. असे आम्ही अब्जावधी आलोय. असे दोनच होते. पण आपली बाजू सांगताना पद्धत असते की नाही. अशी आम्ही अब्जावधी आलोय. अरे सैन्य मानसिकरित्या संपली. ही रचना समजून घ्या सगळ्या. अर्थ या दृष्टीने वाचायचे. मेल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी कुठलाही ग्रंथ वाचू नका. जिवंतपणी या भारत मातेला स्वर्गतुल्य करण्यासाठी ग्रंथ आहेत, मेल्यावर नाही. आणि त्याच्या पलीकडे सांगतो, मेल्यावर स्वर्गात जायचे भानगडीत पडू नका. काही इंटरेस्टेड नाहीये तिथं. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात तशा बिलकुल नाही आहेत. गंमत म्हणून सांगतो, तिथं गेल्यानंतर काय मुळात आकर्षणाच्या गोष्टी कोणत्या? मूळ दोनच ना. एक अमृत प्यायला मिळतं, ओके, कमालीचं सुंदर असं 2 मिनिटं गृहीत धरू. पण सकाळी चहाला अमृत, नाश्त्याला अमृत, दुपारच्या जेवणाला अमृत, दुपारी पुन्हा भूक लागली अमृत, रात्री पुन्हा अमृत, रात्री झोपायच्या आधी दूध प्यायची इच्छा झाली तरी अमृत, कारण तिथं बाकीचं काही मिळत नाही. किती चांगलं अमृत असेल, किती वेळा प्यायला, 4-5 वेळानंतर कंटाळाल की नाही. पहिली महत्वाची गोष्ट, आपल्याकडे पहा बरं किती मजा आहे. प्रत्येक माता भगिनीच्या घरी जाऊन पहा, फराळाला वेगळीच चव. माझा भारत अद्वितीय आहे, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि दुसरी आकर्षणाची गोष्ट अप्सरा, त्या आलटून पलटून 4च आहेत, त्याच त्या नाचतायत. ओके, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा, किती वर्षापासून त्याच नाचतायत. काय आकर्षणाचा विषय उरला. आमच्याकडे पहा बरं, प्रत्येक चित्रपटाला नवीन नायिका. भारत कुठल्याही अर्थाने ग्रेट आहे, कुठल्याही अर्थाने अद्वितीय. सोडून द्या विनोदाचा भाग, मला त्यातलं सांगायचंय. स्वर्गात जायच्या भानगडीत पडू नका यासाठी सांगतो. पुराण वाचा. कुठल्याही देवतेच्या कुठल्याही पुराणात कुठलाही राक्षस तयार झाला त्यांनी पहिलं आक्रमण स्वर्गावर केलंय. म्हणजे पहिला मार खाण्याचा अधिकार देवराज इंद्राचा. मला सांगा, तिथं तुम्ही जाऊन काय करावं जिथला राजाच पहिले मार खातो. स्वर्गात जाण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या, त्याच्या पलीकडे पोहोचायचंय. स्वर्गाच्या पलीकडची रचना, ज्याला आपल्याकडे मोक्षाचा विषय सांगितला, त्या मोक्षाचा विषय आपल्याकडे सांगितला, तो ज्ञानात विषय अपेक्षित आहे. माणूस वानरत्वाकडे नाही गेला पाहिजे. मी वानरत्व आपल्याला सांगत होतो. त्यांचं स्वतःचं राज्य आहे, त्यांची अद्वितीय ताकद आहे. 2 जण होते असे रामाच्या पूर्वी, जसा वालीचा उल्लेख केला तर सहस्रार्जुन, त्यांनी रावणाला पकडलं होतं, मारलं होतं. त्या काळातला बाहुबली, त्याच्या नगरीचं नाव माहिष्मती ना, आणि खऱ्या अर्थाने 1000 हात असल्यामुळे बाहुबली तो. ओके, त्या बाहुबलीने त्यांनी पकडलं होतं. पण गंमत अशी आहे की या दोघांनी रावणाला पकडलं, पण या दोघांनी नंतर रावणाच्या सोबत समेट केला
राजकीय पद्धतीने मैत्री केली आणि रावणाला सोडलं. या दोघांनी त्यावेळी रावणाला सोडलं म्हणून नंतर तो उन्मत्त झाला सीतेला उचलण्या इतका. रामायण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि बाहेरून येणाऱ्या रावणाला मदत करणारे हजारो हात या देशातले असतात. रामायण समजून घेतलं पाहिजे. हे हात पहिले तोडावे लागतील. याचा अर्थ उगीच उगीच तलवार घेऊन फिरू नका, नसलेल्या अर्थ नाही सांगत. आता शस्त्रच बदललेत. आता तुमचं वाणी हे तुमचं शास्त्र असलं पाहिजे. आता तुमची लेखणी हे तुमचं शास्त्र असलं पाहिजे. आता तुमचं कार्य हे तुमचं शास्त्र असलं पाहिजे. आम्ही शत्रूला उत्तर देण्या इतका अभ्यास हे आमचं शास्त्र असलं पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. मी वानर सांगतो कशा करता वानर, त्या वालीचा विषय फक्त 2च मिनिटात आपल्याला तो विषय आपल्या समोर ठेवतो. मला ते संस्कार सांगायचे, विज्ञान नेमकेपणाने सांगायचंय म्हणून. त्या वालीनी सुग्रीवाचा त्याचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. सुग्रीवाला हाकलून दिलं. वाली जेव्हा त्या राक्षसाला मारायला गेला, दुंदुभी राक्षसाला, तेव्हा वाली बरेच दिवस आतमध्ये आहे म्हणून सुग्रीव येऊन वापस गादीवर बसला. सुग्रीवानी राज्य सांभाळलं. राज्य नाही नुसतं घेतलं, वालीची बायको तारा आपल्याजवळ ठेवून घेतली. वाली परत आला. परत आलेल्या वालीने सुग्रीवाला मारलं, हाकलून दिलं. नुसत्या सुग्रीवालाच हाकललं. सुग्रीवाची बायको रुमा आपल्याजवळ ठेवून घेतली. मोठा भाऊ लहान भावाच्या बायकोकडे, लहान भाऊ मोठ्या भावाच्या बायकोकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहतो. त्याला वानर असं म्हणत असतात. ते दिसायला माकडं होते की नाही महत्वाचं नाही. नर शब्दाच्या पूर्वी वा म्हणजे किंवा लावलाय. शंका असणारं उपसर्ग लावलेला आहे. यांच्या नरत्वाबद्दल शंका आहे, ते वानर. मग नरत्व कशाला म्हणतात तेच रामायण आपल्याला सांगतं. जेव्हा सगळे सीतामाईचे दागिने, कारण तिने जाता जाता टाकले होते. विचार करा किती बुद्धिमान आहे. बुद्धिमती चुकून निघाला शब्द, कारण स्त्री बुद्धिमान नसते. अरे हा गंभीर विषय. नाही काळजी करू नका, पटवून दिल्याशिवाय मी खाली उतरत नाही आणि वर मला कोणी मारत नाही, त्याच्यामुळे मी तसा सुरक्षित आहो. पण चला हरकत नाही, विषय निघाला तर तेही सांगून टाकतो. जगातली कुठलीही स्त्री विद्वान नसते, जगातली कुठलीही स्त्री बुद्धिमान नसते. त्याचं कारण आहे की वान आणि मान हे पुल्लिंगी प्रत्यय, ते स्त्रीला लावायचे नसतात. स्त्री बुद्धिमती असते, विदुषी असते. आता जमलं, आता उतरू शकतो. पण ते स्त्री विद्वान हे वाक्य आमची पोरगी पुरुष आहे म्हणण्यासारखं आहे. स्त्री विद्वान नसते. शब्द बारकाईने व्यवस्थित त्याच्या पूर्ण छटा समजून घेऊन त्याच्या मागच्या भूमिका आणि काय सौंदर्य आहे आपल्या भाषेचं. विज्ञान किती वेगवेगळ्या पद्धतीने. इंग्रजी भाषेमध्ये मी नावं ठेवतोय असला भाग नाही, पण लक्षात घ्या सगळ्या प्रकारच्या कमळांकरता लोटस हा एकच शब्द आहे, दुसरा शब्दच आठवत नाही. संस्कृतमध्ये कमळ या शब्दाकरता 25 शब्द सापडतील आणि नुसते शब्द नाही सापडणार, त्याला छटा आहेत. पंकज वेगळं, सरोज वेगळं, अंबुज वेगळं, जलज वेगळं, त्यातलं कुमुद वेगळं, सरोज वेगळं, अरविंद वेगळं. निळं कमळ असेल तर अरविंद, आणि म्हणून नेत्राचा उल्लेख कोणता, अरविंद नेत्रम. निळ्या कमळासारखे डोळे, तिथं पांढऱ्या कमळाचे डोळे नसतात करायचे. आता वापरताना कवीलाही माहित नसते, तो सरोज नेत्र वापरून मोकळा होतो तो भाग वेगळा. पण सरोज नेत्र म्हणजे कमळासारखे डोळे, डोळे पांढरे केले भयानक अर्थ आहे ना. पांढरं कमळ नसतं वापरायचं. कुमुद नेत्रही शब्द चालत नाही. डोळे लाल केले तरी गडबड आहे. डोळे लालही करायचे नसतात आणि पांढरेही करायचे नसतात. अरविंद नेत्र, किती बारकावे त्याच्यातले लक्षात घ्या. प्रत्येक शब्दात येते. म्हणजे मी गमतीने एक उदाहरण सांगतो, काही वेळेची गडबड नाही ना. हा हिशोब आपल्याकडे. आवाज याच अर्थाने 4 शब्द आहेत. रव म्हणजे आवाज, नाद म्हणजे आवाज, घोष म्हणजे आवाज, ध्वनी म्हणजे आवाज. सगळ्या शब्दांचे अर्थ आवाजच की नाही. पण सगळे शब्द कुठे वापरत चालतील का, नाही चालत. पायांचा असतो तो रव, पद रव, काय मस्त शब्द आहे. नाद असतो तो घंटीचा, घंटा नाद, शंख नाद. ओके, 2च्या तिकडे. घोष भेरीचा, नगाऱ्याचा, धनाधन जे आहे तो घोष. ओके, कोणताही शब्द कुठे नाही वापरायचा. असं वाक्य नाही चालत, ती सुंदरी चालत आली तिच्या पद घोषाने असं म्हणतात दणले. असतात काही नाही अपेक्षित. पायाचा येतो तो पद रवत असला पाहिजे.
किती बारकावेत लक्षात घ्या तुमच्या माझ्या संस्कृत भाषेत. याला संस्कृत शिकणे म्हणतात. नुसते श्लोक पाठ करणे ते तर आहेच, पण ते श्लोक पाठ केल्यानंतर त्याच्यातले हे बारकावे समजून घेतले पाहिजे. याच्यासाठी अभ्यास असतो, लक्षात घ्या. आणि मग ती वानर शब्दामध्ये वा लावला का? कारण ती रचना आहे की त्याच्यात ती नरत्वाची भूमिका नाही. कुठे आहे देवी सीता समजून घ्यायची आहे, पळवून नेल्या जात आहे. आपला शोध घ्यायला रामचंद्र येतील याची खात्री आहे. रस्त्यात काहीतरी त्यांना सूचना मिळाली पाहिजे म्हणून अंगावरचे दागिने तिने काढले आणि पुरचुंडी रस्त्यात टाकली जिथं सुग्रीव आणि त्याचे 5 जण बसले होते. किती विचार असला पाहिजे. पळवून नेताना सुद्धा बुद्धी एवढी जागृत असली पाहिजे, म्हणून मी तो बुद्धिमत्ती शब्द वापरला होता. की तितकी सजगता असली पाहिजे. ती दागिने पाहिले भगवान रामचंद्र लक्ष्मणाच्या समोर देतात, कारण रामचंद्रांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. सीतेचे दागिने पाहू शकले नाही. लक्ष्मणाला म्हणाले, सांग हे सीतेचे दागिने आहेत का? भगवान लक्ष्मणाच्या तोंडातला अद्वितीय श्लोक आहे. लक्ष्मण म्हणतो, ना हम जानामि केयूरम ना हम जानामि कुंडले. केयूर नाही सांगू शकत मी, कुंडल नाही सांगू शकत, पण हा नूपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनात, पाया पडत होतो रोज, त्याच्यामुळे पैंजण नक्की वहिनींचे सांगू शकतो. याला नर म्हणतात. हे संस्कार आमचे ग्रंथ आम्हाला देतात. विज्ञान या अर्थाने समजून घ्या. ते मगाशी म्हणतात तसं सायन्स तर आहे. प्रत्येक पानं महत्वाचे, त्या पानांच्या मागे आयुर्वेदिक गोष्ट आहे. त्यालाच प्रदक्षिणा सांगितल्या, कोणत्याही झाडाला सांगितल्या नाही. बाबळीच्या नावाची दिवस आहे का? नाही आहे. बरं मगाशी आंबा सांगितला, अत्यंत सुंदर, पण आंब्याच्या नावाचा पूजनाचा दिवस नाही आहे ना. आंबा हा पूजनाचा विषय नाही आहे ना. पूजन वडाचं, पूजन पिंपळाचं, पूजन आवळीचं, पूजन उमराचं. कारण प्रत्येक वृक्ष एकेका देवाला वाटून दिलाय, आणि नुसता वाटून दिलाय नाही, त्याच्या मागचा अद्वितीय ध्यानधारणीच्या क्षेत्रातला विषय सांगतो. मी जेव्हा माझ्या घरी स्वतःच्या घरात बसून उपासना करत असतो, माझ्या घरात लावलेला शमीचा वृक्ष जगातल्या सगळ्या शमीच्या वृक्षांशी संलग्नित असतो. सगळे शमीचे वृक्ष एकमेकाशी कनेक्टेड आहेत, लक्षात घ्या. एकत्वाच्या भावनेतून वृक्ष म्हणून त्यांची एक रचना आहे, आणि ते सगळे एकमेकाशी संबंधित आहेत. आणि म्हणून मी जेव्हा माझ्या घरात, माझ्या देवघरात बसून पूजा करत असतो आणि शमीच्या वृक्षाखाली प्रार्थना करत असतो, तो शमीचा वृक्ष माझ्या मोरगावच्या शमीच्या वृक्षाशी जोडलेला असतो, आणि माझी प्रार्थना मोरगावात पोहोचत असते. हे विज्ञान सांगितलं तुमच्या माझ्या शास्त्राने. तुम्ही घरात बसून तुमच्या उमराच्या खाली बसून पूजा करा, वाडीला प्रार्थना पोहोचते. कारण वाडीचा संबंध उमराशी आहे. त्या देवतेंचा संबंध लावून दिला, त्या वृक्षांशी, त्याच्यातल्या असणाऱ्या तत्वांशी. बरं एखादी गोष्ट वापरायची याच्यात विज्ञान आहे, आणि एखादी गोष्ट वापरायची नाही याच्यातही विज्ञान आहे. म्हणजे कोणत्या देवाला काय व्हायचं नाही याच्या मागे विज्ञान आहे. सगळ्यांनाही सांगत बसत आता, पण मोरयाला चुकूनही तुळस व्हायची नाही. मोरयाला तुळशी चालत नाही. तुम्हाला तुळशीमध्ये किती अद्वितीय गुणधर्म आहेत. जगातला एकमेव वृक्ष जो सरळ O3 निर्माण करतो, O2 नाही, ओझोन तयार करतो. तो ओझोन नष्ट झाल्यामुळे बाकीच्या सगळ्या अडचणी आहे, आणि नष्ट विज्ञानाने केलाय, भारतीय संस्कृतीने नाही. कारण सगळे जे गॅसेस सोडले ते विज्ञानाने तयार केलेले एअर कंडिशन मधून बाहेर पडत आहेत. भारताने नाही निर्माण केलेले, धार्मिकतेने नाही निर्माण केलेले. ते O3 देणारा तो तुळशीचा वृक्ष, त्या तुळशीच्या वृक्षाचं पूजन आपल्याकडे सांगितलं. मी आता म्हटलं तसं इतका अद्वितीय तुळशी मोरयाला का नाही चालत? त्याचं उत्तर ते 2 वैद्य आरामशीर त्यांना विचारल्यानंतर तुम्हाला सांगतील. ते तुळशी आणि दुर्वा एकमेकाच्या पूर्ण विरोधी गुणधर्माच्या आहेत. एक वातकारक आहे, एक वातहारक आहे, एक कफकारक आहे, एक कफनाशक आहे, एक पित्तवर्धक आहे, एक पित्तनाशक आहे, एक शीत आहे, एक उष्ण आहे. दोघींमधले गंमत तुम्हाला लक्षात येईल. सगळेच्या सगळे गुणधर्म दुर्वांचे आणि तुळशीचे वेगळे आहेत. दुर्वा असल्याशिवाय मोर्याची पूजा होत नाही, आणि म्हणून तिथे विरोधी असणारी तुळशी चालत नाही. काही काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. दोन्ही गोष्टी सुंदर असू शकतात, एकत्र चालत नाही असाही नियम आहे ना. जसं तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवलं तर अमृत असतं, पण तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दही ठेवलं तर विष होतं. देऊ नका कोणाला. आता क्या बात आहे, नवीन एक कळलं. तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दही नसतं वापरायचं. म्हणून तांब्याचं जर तानभान असेल आणि त्याच्या जर भगवंताला अभिषेक करत असाल आणि तो अभिषेक दुधाने करत असाल तर ते तीर्थ घ्यायचं नसतं. तुम्हाला अभिषेक घालायचा तर चांदीच्या पात्रात घाला, मग त्याच्यानंतर हे घ्या. नाही तर मग आपल्याकडे पद्धत होती पंचामृताचं सगळं काढून टाकायचं, उत्तरे निर्माल्य विसृज्य, आणि मध शुद्ध जलाने अभिषेक आणि ते तीर्थ घ्यायचं. विज्ञान आहे त्याच्या मागे. कारण तांब्याच्या भांड्यात ह्या 2 गोष्टी एकत्र चालत नाही. तूप अत्यंत श्रेष्ठ, मध अप्रतिम, पण तूप पण मध एकत्र केलं तर घातक आहे.
नाही चालत, समप्रमाणात. अर्थात ते प्रमाण शब्दाचा वेगळा अर्थ आहे, 2 चमचे या अर्थाने नाही, कारण चमचा त्याचं वस्तुमान बदलतं. पण ठीक आहे, सोडून द्या. तूप पण मध एकत्र नाही, तुम्हाला पंचामृतात नसतं का, उरलेले 3 गोष्टी आहेत म्हणून ते चालतं. पण तूप आणि मध नुसतं एकत्र करून नाही चालत, याच्या मागे विज्ञान आहे. तुमच्या माझ्या संस्कृतीने ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्याच्यात तर विज्ञान आहेच, जे करू नका म्हणून सांगितलं त्याच्यातही विज्ञान आहे. प्रत्येक गोष्ट फक्त मगाशी म्हटलं तसं ती समजून घ्यायची आणि समजून घेऊन तशी करायची. ज्या दिवशी समजून घेऊन कराल त्या दिवशी दीपाची ऊर्ध्वगामिता आपल्यामध्ये निश्चितपणे प्रवर्तित होईल, प्रवाहित होईल. आपणही दीपाप्रमाणे उजळलेले असाल म्हणून ते इथं लावायचं आहे ना. तिलक लावताना कसा लावता, आकार दिव्याचाच आहे का, असा तू तुझा तृतीय नेत्र, त्याच्या मागे असलेला ज्ञान ते असं अखंड ऊर्ध्वगामी असो, नुसतं थोडा वेळ पुरतं नाही, अक्षत ऊर्ध्वगामी असो, कायम ऊर्ध्वगामी असो, म्हणून त्याच्यावर अक्षत. अक्षत शब्द व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यावर अक्षत लावणे म्हणजे काय, तर ते ज्ञान ऊर्ध्वगामी अक्षत असलं पाहिजे. सौजन्य शब्द हा पुरतं नाही, कायमचं अखंडित. म्हणून अक्षत शब्द वापरला. डोक्यावर साधा कापूस ठेवायचा, त्याच्या मागे विज्ञान आहे, भावनिकता त्याच्या मागची आहे, की जसा हा कापूस पांढरा स्वच्छ आहे तसे पांढरे स्वच्छ तुझे सगळे केस होईपर्यंत तू जगो. दीर्घायुष्यत्वाचं प्रतीक आहे. दूर्वा डोक्यावर ठेवायच्या कशा करता, त्याचं उत्तर आहे दूर्वा ही एकमेव अशी वनस्पती आहे जी मरतच नाही. किती उन्हाळा येऊ द्या, पूर्ण सुकलेली असेल, मरत नाही. पहिला पाऊस पडला की पुन्हा तयार. आणि काय मजेदार रचना, कांडात कांडात प्ररोहंती, तिचा श्लोकच तो वापरलाय. प्रत्येक कांडातून, तसं प्रत्येक कांडातून नवीन निर्माण होत राहो. औक्षण करताना आपण कल्पना करत असतो की अशाच प्रकारे तुझा वंश अखंड वाढत राहो. म्हणून वंशवृद्धीच्या संकल्पनेकरता ते दूर्वा व्हायची आहे. तुझ्या आयुष्यात सगळं फुलं असावं आणि फळातलं मग शेवटचं फुगी फलं वापरलं म्हणून सुपारी ओवाळायची. हळकंड, कारण ते जगातलं बेसिक अँटीसेप्टिक आहे. हळकंड, हळद, हा काय मजेदार रचना आहे. हळद जगातलं बेसिक अँटीसेप्टिक म्हणून आमच्या माता भगिनी काही कापलं की पटकन लावून देतात. पुरुषांच्या जवळ हळद नसायची, ते दुसरे अँटीसेप्टिक वापरायचे पूर्वीच्या काळातले. चुना हे अँटीसेप्टिक आहे. शेतात काही लागलं की धरलं की ते डबीतल्या काढतात आणि लावून देत होते, पूर्वीच्या काळची पद्धत होती. आणि हे 2 अँटीसेप्टिक एकत्र आले की तिसरं अद्वितीय तयार होतं, त्याला कुंकू म्हणतात. हळद आणि चुना एकत्र येऊन, हळद पिवळी मा पार्वती, चुना पांढरा भगवान शंकर, दोघं एकत्र आले की लाल तयार होतो, माझा मोरया. अवतारापुरता विषय. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. म्हणून हळद आणि कुंकू, हळद आणि चुना एकत्र येऊन कुंकू तयार होतं. त्यात कापूर मिसळल्या जातो. हळद बेसिक अँटीसेप्टिक आहे, कापूर बेसिक पेन किलर आहे, असे शब्द सांगितले की कळतात. आणि त्याच्यामुळे बेसिक अँटीसेप्टिक हळदीत बेसिक पेन किलर असलेला कापूर टाकून कुंकू तयार करून घेतल्या जातं, जर चांगलं असेल तर. आता बाजारात जे वैज्ञानिक, त्याच्याबद्दल मी नाही बोलत, जे भारतीय संस्था सांगितलं, असं कुंकू एकदा इथं लावलं की अँटीसेप्टिकही राहतं आणि पेन किलरही राहतं. माणसाचं डोकं शांत राहतं, बिना त्रासाचं राहतं. आपल्या आरोग्याचा विचार त्याच्यात केला. हातामध्ये बांगड्या घालण्यात सुद्धा आरोग्याचा विषय आहे, कारण हाच बिंदू फार महत्वाचा आहे. इथंच हात लावून तपासतात ना डॉक्टर. हा नाडीचा विषयच इथं आहे. याच्यावर सोनं घासलं पाहिजे, याच्यावर चांदी घासली पाहिजे. ज्या ज्या देवतेच्या उपासक असाल, मी गणेशाचा उपासक आहे म्हणून शमीची माळ केली, शमी घासली पाहिजे, त्याच्यावर रुद्राक्ष घासले पाहिजे. काहीच नसेल जमत, गरिबी असेल, निदान रेशमाचा दोरा बांधा, त्याचाही उपयोग आहे. कारण रेशमावर कुठली गोष्ट घासली की ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा माणसाला ऊर्जस्वी करते. हातातल्या बांगड्या केवळ सौंदर्यासाठी नाही, त्या सुद्धा आरोग्यासाठी आहेत. कान टोचणे सुद्धा आरोग्य होतं, त्याचा संबंध मूत्रसंस्थेशी होता. नाक फक्त स्त्रियांचं टोचल्या जात होतं, कारण त्याचा संबंध मासिक धर्माशी होता. पायामध्ये, बाकी हातामध्ये अंगठ्या पाहिजे तेव्हा घाला, पायात जोडवे लग्नानंतरच घालायचे, कारण त्या नसेचा संबंध गर्भाशयाशी आहे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे, समजून घ्या.
ते विज्ञान म्हणून त्याच्याकडे पाहायला शिकले ना, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींच्या मागची ही अद्वितीय रचना लक्षात येईल. ही रचना समजून घ्या. तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवून त्यातल्या प्रत्येक गोष्टीला अंगीकारा, म्हणजे तुमचंही जीवन असं ऊर्ध्वगामी होईल. ती खऱ्या अर्थाने दीपावली असेल. त्यासाठी शुभकामना. धन्यवाद.